तर पोरांनो कसं आहे, चॅप्टर पहिला समजा ऍक्च्युली मेजरमेंट हा चॅप्टर पहिला असतंय, पण महत्वाचं चॅप्टर म्हटलं तर मला वाटतं वेक्टर चॅप्टर आहे. आता वेक्टर शिकत असताना आपल्याला कसं आहे, फिजिकल क्वांटिटी याबद्दल थोडी माहिती घेऊया. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असते, तर द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, the quantity which can be measured and can be expressed using suitable unit. जी भौतिक राशी तुम्हाला मोजता येते आणि मोजल्यानंतर त्याला पर्टिक्युलर युनिट वापरून तुम्हाला एक्सप्रेस करता येते, अशा प्रकारच्या क्वांटिटीला म्हणतात फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल मास आहे समजा, ठीक आहे. तर समजा तुम्हाला साखर घ्यायचं आहे, तर तुम्ही काय करणार, दुकानामध्ये जाणार आणि काय म्हणणार, त्याला 5 किलो साखर द्या. 5 किलोग्रॅम आहे का, किलोग्रॅम नावाचं युनिट त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि तुम्हाला नेमकं माहिती आहे की किती घ्यायचे, म्हणजे मेजरमेंट आहे का, 5 किलोग्रॅम घ्यायचं आहे असं आहे. लांबी, कापडाच्या दुकानामध्ये गेलो आणि समजा आपल्याला 2 मीटर कापड घ्यायचं आहे. मग 2 मीटर कापड म्हणजे मीटर का हा युनिट आहे, आणि 2 मीटर म्हणजे लांबी आहे, लेंथ. तर लेंथ, मास ह्या फिजिकल क्वांटिटी आहे. सपोज आता तुम्हाला कसं माहिती आहे का, आता एखाद्या जेवणाची टेस्ट आहे समजा, टेस्ट आहे का, तर आपण असं म्हणतो की जेवण भारी झाले किंवा भंगार झाले आहे का, किंवा बाद झाले एकदम, किंवा लयच भारी झाले, पण त्याला काही युनिट आहे का, नाही आहे का. म्हणजे हे जे इमोशनल प्रकार येतो का जरा, तर त्याच्यामध्ये कसं म्हणतं का आपल्याला, म्हणजे आता एखादं पोरग हुशार आहे, एखादा विद्यार्थी कसं आहे, हुशार आहे, तर आपण त्याला हुशार आहे म्हणजे किती किलोग्रॅम हुशार आहे, किती सेंटीमीटर हुशार आहे असं काय म्हणतो का, नाही. म्हणजे हुशार असणे वगैरे, चव वगैरे असे हे जे प्रकार आहेत ना या ठिकाणी, तर ते फिजिकल क्वांटिटी मानता येत नाही. म्हणजे द क्वांटिटी विच कॅन ओनली बी मेजर्ड आहे का, अँड कॅन बी एक्सप्रेस्ड युजिंग सुटेबल युनिट, दॅट इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. त्याला म्हणतात भौतिक राशी. ओके, म्हणजे मग मास असेल, लेंथ असेल, टाइम असेल, टेम्परेचर असेल, काय ठीक आहे, अशा भरपूर फिजिकल क्वांटिटी आहेत. सगळ्या काही पाठ असावं असं काही कंपल्सरी नाही, ठीक आहे. ते हळूहळू पाठ होत जातात. आता फिजिकल क्वांटिटीमध्ये कसं माहिती काय, आपल्याला जे शिकायचे ते प्रकारवार विषय असतात. पहिलं समजा स्केलार फिजिकल क्वांटिटी, ठीक आहे. 2 नंबर आपल्याला शिकायचे वेक्टर फिजिकल क्वांटिटी, आणि आणखी एक असते टेन्सर फिजिकल क्वांटिटी. आता फॉर एक्झाम्पल आता स्केलरकडे जाऊया आपण. म्हणजे हे जे बोर्डावर सध्या लिहिलेत ना आपण, स्केलार, वेक्टर, टेन्सर, तर त्या फिजिकल क्वांटिटीचे प्रकार आहेत, ठीक आहे. आता स्केलार कुणाला म्हणायचं ते बघा. आता 2 शब्द तुम्हाला फार महत्वाचे आहेत. एक म्हणजे काय माहिती का, मॅग्निट्यूड, आणि दुसरा शब्द आहे डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे काय असते, मॅग्निट्यूड म्हणजे काय असते या ठिकाणी, परिमाण आहे की नाही. आणि डायरेक्शन म्हणजे काय असते, दिशा. डायरेक्शन म्हणजे काय, दिशा. तर आता फॉर एक्झाम्पल कसं माहिती आहे का, तुम्ही जर आता जस्ट उदाहरण सांगितलं तुम्ही की सपोज काय माहिती आहे का, साखर मला घ्यायचे आणि दुकानात जायचे, ठीक आहे. दुकानात जाऊन साखर घ्यायची, तर दुकानात जाऊन साखर घेताना आपण काय म्हणणार, 5 किलो साखर द्या नाही का, दुकानदाराला म्हणणार. मग 5 किलोग्रॅम साखर द्या असं म्हणल्यानंतर दुकानदाराला पूर्ण त्याबद्दल माहिती कळाली. म्हणजे दुकानदार तुम्हाला एक्स्ट्रा काही विचारते का, म्हणजे एक्स्ट्रा काही त्याला विचारते का बाबा तुम्हाला, किंवा कुठल्या दिशेनं तुम्हाला त्या ठिकाणी साखर पाहिजे आहे का, म्हणजे नॉर्थ डायरेक्शन मध्ये साखर पाहिजे का ईस्ट मध्ये पाहिजे वगैरे असं काही म्हणजे नाही. म्हणजे तुम्ही जे बोलला त्याला पूर्ण कळालं. कधी कळलं, 5 हा आकडा सांगितला, 5 किलोग्रॅम सांगितला. म्हणजे 5 जो आकडा आहे तो काय आहे, मॅग्निट्यूड दर्शविणारा आकडा आहे. इट इंडिकेट्स द मॅग्निट्यूड आहे का.
बर, समजा मी म्हणलं किंवा टाइम किती झाला आता आपल्याला लेक्चर सुरू करून समजा एक 2 मिनिट झाले, ठीक आहे. मग 2 मिनिट म्हटल्यावर लगेच कळतं किंवा हा झाले 2 मिनिट, ठीक आहे. म्हणजे त्यात एक्स्ट्रा तुम्हाला डायरेक्शन वगैरे काही सांगायची गरज आहे का? हा नॉर्थ आहे, साऊथ आहे, ईस्ट आहे, वेस्ट आहे, काही सांगायची गरज आहे का? नाही, ठीक आहे. म्हणजे एखादी क्वांटिटी एक्सप्रेस करताना किंवा त्याचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन करताना जर मॅग्निट्यूड सफिशियंट असेल, ओनली मॅग्निट्यूड इज सफिशियंट, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी, ठीक आहे. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन करण्यासाठी मॅग्निट्यूड सफिशियंट आहे अशा प्रकारच्या क्वांटिटीला म्हणतात स्केलर क्वांटिटी, ठीक आहे. मग त्यात एक्झाम्पल जर म्हणलं समजा तर काय असं ठिकाणी मास लक्षात ठेवा, लेंथ लक्षात ठेवा, आहे का, टाइम असेल, बरेच क्वांटिटी आहे ठिकाणी, आहे का, बस भरपूर क्वांटिटी आपल्याला सांगता येतात. आता काय सगळ्याच उदाहरणामध्ये लक्षात ठेवाच काही नाही, त्यामुळे असं लिहून टाकायचं ETC म्हणजे एक्सेट्रा, आहे का, म्हणजे सो अँड सो करायचं. मग याची डेफिनेशन कशी करता येईल? आता बोर्डावर काय डेफिनेशन लिहिण्यामध्ये काय अर्थ आहे की नाही, माहिती आहे डेफिनेशन एकदम सिंपल आहे. द फिजिकल क्वांटिटी which can be completely described by its magnitude alone, आहे का, that is called as scalar quantity. चला आता आपण काय करूया डील मध्ये का वेक्टर बद्दल. वेक्टर कोणाला बनायचं? आता समजा काय झालं म्हणजे काय उदाहरण घेऊ आपण, डिस्प्लेसमेंटचं उदाहरण घेऊ, ठीक आहे. समजा ए ह्या ठिकाणावर एक व्यक्ती आहे का, ए ह्या ठिकाणावर एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं 5 मीटर डिस्प्लेसमेंट झालं. काय झालं? 5 मीटर डिस्प्लेसमेंट झालं, बरोबर आहे का. मग 5 मीटर डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर ती व्यक्ती नेमकी कुठं पोहोचला असेल जर कोणी विचारलं तर सांगता येईल? अशक्यच ना सांगणं. तुम्हाला मॅग्निट्यूड सांगितले की होय काय 5 मीटर जे आहे दॅट इज द मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे 5 आणि मीटर म्हणजे त्याचं युनिट आहे का. मग तो व्यक्ती 5 मीटर अंतरावर आहे असं म्हटल्यानंतर नेमका कुठं पोहोचला असेल हे सांगणं जवळपास अशक्यच आहे ना. कसं काय? आता एक लक्षात घ्या, ए पासून निघालेला माणूस जो आहे, तो जो व्यक्ती आहे तो 5 मीटर अंतरावर कुठे गेला असेल म्हणलं तर पॉसिबिलिटी काय असेल या ठिकाणी? पूर्ण सर्कल असेल या ठिकाणी. म्हणजे तो 5 मीटर इथं असेल किंवा इथं असेल किंवा इथं असेल किंवा इथं असेल, म्हणजे 5 मीटर रेडियस असणारा जो सर्कल आहे त्या सर्कलवर कुठल्याही ठिकाणी तो असू शकतो. आता सर्कलवर काय कमी पॉईंट असतात का? सर्कलवर इन्फानाइट पॉईंट असतात. म्हणजे इन्फानाइट पॉसिबिलिटी झाल्या. म्हणजे तो माणूस नेमका कुठं गेला असेल हे सांगण्यासाठी तुम्हाला इन्फानाइट पॉसिबिलिटी या ठिकाणी झाली. म्हणजे ही अर्धवट माहिती झाली आहे का. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट त्याची फायनल पोझिशन माहिती नाही आहे ना. म्हणजे ते काय झालं माहिती आहे काही ठिकाणी ते झालं की अर्धवट माहिती झाली. म्हणजे मॅग्निट्यूड सांगून तुम्हाला त्या क्वांटिटीचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन करता येत नाही. ठीक आहे. सपोज मग काय झालं माहिती आहे का, एखादा हुशार पोरगा आहे आणि त्या हुशार पोरानं काय म्हटलं माहिती आहे का, 5 मीटर गेलाय तो नॉर्थ डायरेक्शन मध्ये गेलाय सांगितलं समजा. ठीक आहे. 5 मीटर समजा कास मध्ये का नॉर्थ डायरेक्शन मध्ये गेलाय असं म्हणलं समजा, तर मात्र त्या व्यक्तीची कास मध्ये का फायनल पोझिशन आपल्याला कळू शकते. कसं काय? आता ह्या डायग्राम मध्ये बघा तुम्ही, समजा कसं मध्ये का, समजा या साईडला काय आहे नॉर्थ, नंतर हे ईस्ट, ठीक आहे, नॉर्थ साऊथ ईस्ट आणि का असं वेस्ट. तर ह्या तुमच्या पॉसिबल डायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे आपल्या ओळखीच्या डायरेक्शन्स आहेत त्या ठिकाणी नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. जर समजा त्या हुशार पोरानं काय म्हणले तुम्हाला, तर ए नावाचा व्यक्ती किंवा ए ह्या ठिकाणी असणारा व्यक्ती 5 मीटर अंतरावर गेलेला आहे नॉर्थ दिशेनं, आहे का, नॉर्थ दिशेनं. म्हणजे तो नेमका कुठं पोहोचला असेल तर या ठिकाणी का इथं पोहोचलेला असणार. ठीक आहे. म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला माहिती झालं की तो व्यक्ती ए पासून निघाला आणि बी ला पोहोचला, म्हणजे इथं नेमका येते, आहे का.
काय इथं नेमकं बिल आहे असं कळलं तुम्हाला. समजा सांगणाऱ्यानं म्हणलं किंवा 5 मीटर नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ ईस्ट तुम्हाला घेणं तर त्याच्यापेक्षा हुशार आहे. म्हणजे हा तर हुशारच निघाला आणि हा जो आहे ते जरा जास्त हुशार वाटला. का बरं? कारण विविध डायरेक्शन सांगितलं ना, काय तर नॉर्थ ईस्ट वगैरे आहे त्याची माहिती नाही आपल्याला असं वाटलं. काय सोपाच आहे पण ते एवढं हुशार नाही ना. नॉर्थ ईस्ट जर सांगितलं असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा माहिती आहे का? या ठिकाणी नव्हतं बघा, नॉर्थ कडून 45 डिग्री ईस्ट कडे असा अर्थ घ्यायचा बरं. जेव्हा इथं मध्ये अँगल तुम्हाला दिलेला नसेल त्यावेळेस नॉर्थ कडून 45 ईस्ट कडे असं लक्षात ठेवायचं. मग 45 डिग्री अँगल करायचं हो का आणि ईस्ट कडे यायचं आहे का. म्हणजे इथं हो का, इथं इथं असणार तो व्यक्ती आता इथं असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आपल्याला की डिस्प्लेसमेंट ही अशी क्वांटिटी आहे ज्याचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन करत असताना तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड सांगितलं तर सफिशियंट. डायरेक्शन कंपल्सरी सोबत सांगावी लागते. अशा प्रकारच्या ज्या क्वांटिटी असतात त्याला वेक्टर बनायचं. किती सिंपल आहे. म्हणजे स्केलर क्वांटिटी मध्ये फक्त मॅग्निट्यूड सांगितलं तरी बस झालं आहे का. सगळं कळालं कसं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला विचारलं डिस्प्लेसमेंट सारख्या क्वांटिटी बरं तर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज, ठीक आहे, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज काय असेल डायरेक्शन. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही सांगावं लागतं त्या ठिकाणी. आणि असं सांगितलं तरच त्या क्वांटिटीचं पूर्ण डिस्क्रिप्शन होत असते. ओके. आणि मग अशा प्रकारच्या क्वांटिटीला म्हणतात व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी. म्हणजे डेफिनेशन कशी असेल, द फिजिकल क्वांटिटी which can be completely described by its magnitude as well as direction, that is what is vector quantity. an example काय असेल त्या ठिकाणी. मग एक्झाम्पल मध्ये आपण डिस्प्लेसमेंट घेऊ शकतो, डिस्प्लेसमेंट. नंतर काय असेल व्हेलॉसिटी आहे का, व्हेलॉसिटी. आणखीन काय असेल बाबा ऍक्सेलरेशन आहे का, ऍक्सेलरेशन. अजून काय असेल फोर्स. असं भरपूर प्रकारच्या क्वांटिटी आहेत. सध्या आपण 2-3 लक्षात ठेवायचं. लय पाठ करत बसायची काही गरज नाही. आता जसं सिलेबस वाढत जाईल 11वी-12वी तसं आपोआप क्वांटिटी येत जाणार आहे का. त्यामुळे सगळ्या काही पाठ करत बसायची गरज नाही तुम्हाला. फक्त 2-3 उदाहरण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हे झालं स्केलर, हे झालं वेक्टर. ओके. आता समजा आपल्याला बघायचे टेन्सर क्वांटिटी आहे का. टेन्शन आलं सगळे हे कळालं बाबा याला मॅग्निट्यूड असते, हे कळालं याला दोन्ही वे असते मॅग्निट्यूड डायरेक्शन. मग ह्याला काय असतं. काही पोरांना वाटते की बाबा ह्याला मॅग्निट्यूड बी नाही डायरेक्शन बी नाही असं काहीतरी वाटतंय का. तसं काही नाही बरे. टेन्सर क्वांटिटी म्हणजे कसं आहे, क्वांटिटी आहे शेवटी. म्हणजे तर काहीतरी असलंच की काहीतरी आहे का बा. टेन्सरचं कसं असतं माहिती का. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला नवीन उदाहरण आहे बरं. तुम्हाला ओळखीचं उदाहरण अजिबात नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया एक प्रकारची क्वांटिटी आहे. ही क्वांटिटी तुम्हाला काही दिवसांमध्ये रोटेशनल मोशन नावाचं चॅप्टर आहे त्यामध्ये येऊ शकते. मग ह्या क्वांटिटीची खासियत काय माहिती का, याचा प्रॉब्लेम कसा आहे. समजा मी काय करतो माहिती का, इकडे बघा हे समजा काय माहिती का रॉड आहे समजा. ठीक आहे. हा काय आहे रॉड आहे. ह्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर अबाउट धिस ऍक्सिस बघा बघा ऍक्सिस अशी काढली तर उत्तर काय त्याचं माहिती का ml²/12 असेल. ठीक आहे. आणि ह्याच रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर समजा मी ऍक्सिस इथं घेतली, ठीक आहे, तर काय येत असते ml²/3 येत असते. ऍक्सिस जर अशी घेतली तर 0 येत असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, आता काही जण असं वाटतं की बाबा मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची क्वांटिटी आम्हाला माहिती नाही. आता 11वीला आल्याला तर माहिती होणार नाही. ठीक आहे. होईल दमानं, टेन्शन घ्यायचं नाही. आहे म्हणजे आहे क्वांटिटी. मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची काहीतरी आहे क्वांटिटी. चला आहे. आणि त्याची किंमत तुमचं हे कसलं सूत्र भयानक असं दे ना. आता सूत्रपाठ करायचं का आता नाही. मग काय आपल्याला बघायचे आहे नेमकं की बाबा कसं दिसलं येतं ना. आता इथं बघा ml²/12 आहे. एवढं तर कळतं की m मास आहे, l लेंथ आहे, भागिले 12 काहीतरी आहे का.
इथं बघा ml²/3 आहे, इथं म्हणलं तर 0 आहे, म्हणजे रॉड एकच आहे है का? म्हणजे कसं आहे माहिती का, ज्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड डायरेक्शन चेंज झाल्यानंतर चेंज होत जाते, दॅट इज कॉल्ड एज टेन्शन. कळलं? म्हणजे रॉड एकच, हा रॉड अबाउट दिस म्हणलं की ml²/12, अबाउट दिस म्हणलं की 0, अबाउट दिस म्हणलं की ml²/3 आहे का, मध्ये कुठं मोजलं की 7 ml²/48. म्हणजे थोडक्यात काय, इफ यू आर चेंजिंग द डायरेक्शन ऑफ द मेजरमेंट ऑफ द क्वांटिटी, इट्स मॅग्निट्यूड इज ऑल्सो चेंजिंग, आहे का. म्हणजे डायरेक्शन बदलल्यानंतर जर मॅग्निट्यूड देखील बदलत असेल तर त्याला म्हणायचं काय, टेन्शन. तुम्ही त्याला म्हणायचं उदाहरण हे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना उदाहरण, आहे का. असा पेशंट आहे, ठीक आहे. तर थोडक्यात काय, स्केलर द फिजिकल क्वांटिटी which can be completely described by the magnitude alone, that is called as scalar. The physical quantity which requires magnitude as well as direction for its complete description, that is called as vector. And the quantity which is having different magnitude in different direction, that is called tensor. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फिजिकल क्वांटिटीची सुरुवात लक्षात घ्यायची. आता आपलं पूर्ण जे चॅप्टर आहे ना, तो पूर्ण चॅप्टर हा वेक्टरवर डिपेंड आहे, ठीक आहे. म्हणजे आपला पूर्ण चॅप्टर जो आहे तो कशावर आहे, वेक्टर. ओके, लक्षात ठेवा. पण बाकीची बी थोडी माहिती पाहिजे म्हणून थोडं सांगितलं. तर आता ते आपण मराठीमध्ये म्हणत नाही का, समजा काही जण मराठी मीडियमचे असतील, समजा सगळे तर जनरली तर सगळी पोरं इंग्लिश मिडियमचं आहे सध्या. पण सध्या समजा एखादा पोरग मराठी मीडियमचा असेल तर मला माहिती असेल की सदिश राशी, अदिश राशी असा प्रकार आहे. वेक्टर म्हणजे सदिश, ठीक आहे. बघा, वेक्टर चॅप्टरचं नाव ऍक्च्युली काय आहे, वेक्टर, ठीक आहे. आता तुम्हाला वेक्टर चॅप्टर शिकायचं आहे, तर त्यात पहिलं बघा वेक्टर नेमका कसा काढतात, ठीक आहे. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि अनालिटिकल रिप्रेझेंटेशन असा एक प्रकार असतो. ग्राफिकल, ठीक आहे. आणि दुसरा प्रकार काय असतो, अनालिटिकल. अनालिटिकल, ठीक आहे. आधी हे सांगतो, म्हणजे कसं माणसाला वाटतं हे काय लिहिलं, ग्राफिकल म्हणजे काय. ग्राफिकल म्हणजे काय असं मध्ये का, ग्राफ शिकलेले असते ना तुम्ही, मग त्या ग्राफवर ते नसते का, ते एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ते रेषा मारलेलं ते हिरव्या कलरचं पेपर, ते ग्राफ. त्या ग्राफवर ओके, जर तुम्ही असं पेन्सिल वगैरे घेऊन समजा का पट्टी वगैरे घेऊन असं जर दाखवायचं झालं समजा त्या वेक्टरला, तर ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आणि अनालिटिकल म्हणजे काय असतं माहिती का, कॅल्क्युलेशन मध्ये, ठीक आहे. जे तुम्ही कॅल्क्युलेशन करता ना वहीवर, आहे का, मग त्या कॅल्क्युलेशन मध्ये जेव्हा दर्शविता ते अनालिटिकल असं लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला म्हणतो वाटत असेल नेमकं चालू काय, की काय नाही, वेक्टर नेमका कसा रिप्रेझेंट करतात ते सांगतो, ठीक आहे. मग ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करतात आणि अनालिटिकली कसं रिप्रेझेंट करतात. ग्राफिकल समजा काय करायचं, एक पोरग आहे, त्या पोराचं नाव काय ठेवलंय असले, त्यानं म्हणलं की 10 न्यूटनचा फोर्स आहे, ठीक आहे. 10 न्यूटनचा किंवा 100 न्यूटनचा फोर्स आहे, ठीक आहे. 100 न्यूटनचा फोर्स आहे आणि त्यानं म्हणले की हा फोर्स आहे नॉर्थ ईस्ट डायरेक्शन मध्ये आहे, ठीक आहे. 100 न्यूटनचा फोर्स आहे नॉर्थ ईस्ट डायरेक्शन मध्ये आणि हा ग्राफिकली तुम्हाला काढायचा आहे. ओके, मग ग्राफिकली कसं काढतात मग बघायला शिकायचं कसं असतं. ग्राफिकली काढताना मी काय करणार माहिती का, पहिलं काय घेणार, आलेख घेणार. आपला आलेख पेपर आहे का, म्हणजे ग्राफ पेपर. त्यात काय करणार, अशा 2 लाईन ड्रॉ करणार पट्टीनं. चला पट्टी आहे तुमच्याकडे, पट्टीने तुम्ही काय करा, एक्स काढा, वाय काढा, काढता बस. आणि इथं थोडं राहिलं, 100 न्यूटन फोर्स नॉर्थ ईस्ट डायरेक्शन ऑन ऑब्जेक्ट ऍट, काय म्हटलेलं, ऑब्जेक्ट ऍट 0,0, म्हणजे नेमकं ऑब्जेक्ट कुठं आहे, 0,0 आहे, ठीक आहे. आता फोर्स आहे म्हणलं पुन्हा असेलच की
फोर्स आहे म्हटल्यावर कोणावर असणार आहे, पुल किंवा पुश आहे का, दोनच फोर्स आहेत. हा मग त्यामध्ये काय असणार आहे, त्या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय 0,0 आहे का, आणि त्याच्यावर किती फोर्स आहे 100 न्यूटनचा. कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन मध्ये. फोर्स कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. चला मग आता आलेख काढून दाखवताना काय करायचं बघा. चला आलेख वगैरे एक्स एक्सिस वाय एक्सिस. ठीक आहे. आता हे कोण असते, हे असते कोण 0,0 असते का, ओरिजिन आहे का, ओरिजिन. ठीक आहे. बस आता इथं फोर्स आहे किती न्यूटनचा, 100 न्यूटनचा, आणि नॉर्थ ईस्ट डायरेक्शन मध्ये. मग इथं काय बघायला आपण पहिल्यांदा असं करतो काय, नॉर्थ आहे असता पाहिजे. एकदा नॉर्थ लिहिलं म्हणजे बाकीच्या दिशा लिहायची गरज नाही. म्हणजे हे नॉर्थ आहे, हे ईस्ट आहे, वेस्ट आहे काय, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट असं कसे करायचं. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की नॉर्थ ईस्ट म्हणजे काय असतं, नॉर्थ कडून 45 डिग्री ईस्टकडे यायचं. ठीक आहे. आपल्याकडे जे कोन मापक असते का, कोन मापक, तो कोन मापक इथं ठेवायचा आणि 45 डिग्री अँगल मार्क करायचा. कळलं का, मार्क केलं समजा असं. आता काय करा माहिती आहे का, इथे एक लाईन सेगमेंट काढा. कळतं का, लाईन सेगमेंट. प्रॉब्लेम असा आहे की 100 न्यूटन आहे, बरोबर का. मग काहीतरी स्केल घ्यायचा. स्केल कसं निवडतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. स्केल निवडणे म्हणजे काही भारी काम नसतं आहे का. म्हणजे कसं माहिती का, समजा मी म्हणलं की 1 सेंटीमीटर बरोबर समजा काय माहिती का 20 न्यूटन. चालतंय का, तुमच्या मनाने घ्या बरं. मी सांगितले म्हणून तेच घ्यावं असं काही नाहीये. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 न्यूटन. हा म्हणजे 100 न्यूटनला किती येणार, 5 सेंटीमीटर. चला 5 सेंटीमीटरचं रेष काढायची. समजलं का. रेष म्हणण्यापेक्षा रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट. ठीक आहे. लाईन नाही, लाईन सेगमेंट लक्षात ठेवा. बरं चला याला ॲरो द्यायचा. ॲरो का बरं, वेक्टर क्वांटिटी आहे ना. हा वेक्टर क्वांटिटी आहे, तो काय 45 डिग्री आहे. आला का सगळं व्यवस्थित ओके एकदम आहे का. त्याला काय तर नाव देऊ, चला आपण AB असं नाव देऊ आपण, AB. ठीक आहे. झालं की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किती सोपं आहे ते. उगा एक लाईन सेगमेंट काढलं विषय कॅन्सल आहे का. हा कुठल्या दिशेनं काढलं, स्केल काय घेतली आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे लाईन सेगमेंट जे या ठिकाणी मी काढले, दॅट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द 100 न्यूटन फोर्स ऍक्टिंग ऍट 0,0 इन नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. म्हणजे थोडक्यात काय पाठ करा माहिती का, एखादा वेक्टर जर मला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचा असेल तर तिथं डायरेक्टेड लाईन सेगमेंट काढतात. ठीक आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, डायरेक्टेड लाईन सेगमेंट. नीट बघा, डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणजे लाईन सेगमेंट तर तुम्हाला आधीच माहिती आहे का. त्याला डायरेक्शन द्यायचा आपला विषय, डायरेक्टेड लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंटला कसं असते, पर्टिक्युलर लेंथ असते ना. मग त्या डायरेक्टेड लाईन सेगमेंटची लांबी काय इंडिकेट करते सांगा बरं. डायरेक्टेड लाईन सेगमेंटची लांबी काय सांगते बघा, इथं बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 20 न्यूटन. मग 5 सेंटीमीटर लांबी आहे ना याची, मग 5 सेंटीमीटर इकडे किती असेल 100 न्यूटन. ठीक आहे. म्हणजे लेंथ इंडिकेट्स द मॅग्निट्यूड. ओके, लेंथ इंडिकेट्स द मॅग्निट्यूड. कुणाचं मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. कुठला वेक्टर असते, फोर्स. ठीक आहे. अँड डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणजे लांबी काय सांगते, मॅग्निट्यूड सांगते. तर मग डायरेक्टेड असल्यावर डायरेक्शन काय सांगणार, डायरेक्शन. कुठला डायरेक्शन त्याच्यावर, ठीक आहे, बाण हा आहे का, हा जो एरो आहे तो जो का, हा जो बाण आहे तो. मग हा बाण किंवा ही डायरेक्शन काय सांगणार, डायरेक्शन सांगणार कोणाची, वेक्टरची. ठीक आहे. डायरेक्शन ऑफ वेक्टर. आले तुम्ही सगळेच, म्हणजे मॅग्निट्यूड पण आला आणि डायरेक्शन पण. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर त्या लाईन सेगमेंट, आता लाईन सेगमेंट आहे आणि हे समजा एरो आहे का. तर लाईन सेगमेंटची जी लांबी असते ना, दॅट लेंथ इंडिकेट्स द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर क्वांटिटी अँड द एरो हेड. ओके, दॅट गिव्स द डायरेक्शन ऑफ दॅट वेक्टर क्वांटिटी. झालं सिंपल, दॅट इज ग्राफिकल. तुम्ही तर मग अनालिटिकल रिप्रेझेंटेशन मध्ये एकदम सोपं असते. म्हणजे हे ग्राफिकल पेक्षा एकदमच इझी. आता काही लेकरांना प्रश्न कसा येतो माहिती का, ग्राफिकल म्हणजे आता कुठं साहेब आहे ग्राफ वगैरे वगैरे, तसं काहीच नाही सिलेबसमध्ये. 11वी 12वीच्या पूर्ण लाईफमध्ये तुम्हाला कुठंच असं ग्राफ पेजेसमध्ये दिसणार नाही. ग्राफ दिसणार नाही म्हणजे ग्राफ पेपर दिसणार नाही. ठीक आहे. हा प्रॅक्टिकल लॅबमध्ये काय दिसू शकते, ते प्रूव्ह करावं वगैरे नाही, नाही कधी तसं.
तसं जनरली येणार नाही, काय टेन्शन घ्यायचं. ठीक आहे. आता बघा अनालिटिकल. अनालिटिकलला कसं असतं मध्ये एकदम सिंपल असते. अनालिटिकल रिप्रेझेंटेशन करत असताना वेक्टर काय मध्ये का तुम्हाला जे लेटर आवडते ते घ्यायचं. लेटर म्हणजे लेटर नाही, ठीक आहे, अल्फाबेट म्हणा मी, ठीक आहे, म्हणजे ए पासून झेड पर्यंत. ए पासून झेड पर्यंत कुठले बी तुमच्या मनावर घ्या ना, तुमच्या नावावर घ्या, तुमच्या आवडत्याच्या नावावर घ्या, कुठलं बी घ्या. ठीक आहे. तर समजा काय माहिती का, ए नाव घ्यायचं. समजा तुमचा बारका एक आवडले, मोठं कर घ्यायला, मोठं बी घ्या, तसं काही प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे. समजा तुम्हाला एस का आवडला, सुरुवातीला आले मग ए, तुम्हाला आवडणार गेलं तर पी घ्या, तसं काही प्रॉब्लेम नाही. एस घ्या, क्यू घ्या, काय बी घ्या, घेतलं तर. आणि मग त्याला वेक्टर नोटेशन कसं असं म्हणजे का, डोक्यावर फक्त त्याच्या बांध द्यायचं, डोक्यावर काय करायचं बांध द्यायचं, डोक्यावर काय करायचं बांध द्यायचं, पूर्ण द्यायचं असं. ठीक आहे बघा, जा ह्याला म्हणतात वेक्टरचं अनालिटिकल रिप्रेझेंटेशन, म्हणजे लिहिता. ठीक आहे. आणि जनरली जर युनिट वेक्टर असेल समजा तुमच्याकडे युनिट वेक्टर, तर तो युनिट वेक्टर दाखवताना मात्र कसं असतं मध्ये का, स्मॉल लेटर्स येतात. आता मात्र प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये, कसं असतं कॅपिटल लेटरचं काही टेन्शन नसतं जनरल वेक्टर असेल तर. पण जर युनिट वेक्टर असेल समजा तर डोक्यावर कॅप घेतात त्या ठिकाणी. ठीक आहे. काही नाही बघा, बारकावर बी घेतलं समजा, डोक्यावर कॅप द्यायचा होता, हा कॅप असतो. ठीक आहे. दॅट इज युनिट वेक्टर संदेश. काही काही ओल्ड पुस्तकामध्ये कसं मध्ये का, वेक्टर हा असा देखील दाखवतात, म्हणजे कसं बोल्ड फेस लेटर. बोल्ड फेस लेटर इन द सेन्स काही या प्रकारे बोल्ड फेस लेटर. ठीक आहे. असं देखील त्या ठिकाणी काय असतं काय बोल्ड फेस लेटर. पण ते सध्या प्रकार जे आहेत ते बंद झाले आहे. ओके. तर सध्या आपण एवढंच घेऊया. टाइप्स ऑफ वेक्टर आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.